मध्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर शेवगाव नगर परिषदेचे प्रारूप यादी जाहीर केली। या यादीवर आज बुधवार दिनांक 3 रोजी हरकती नोंदणी त्यावर नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आले। या हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी उपजिल्हा अधिकारी राहुल दळवी हे शेवगाव येथे आले असता शहरातील नागरिकांनी आपापल्या प्रभागातील अडीअडचणी त्यांच्या समोर मांडल्या। त्यावर योग्य तो निर्णय घेऊ असे उपजिल्हा अधिकारी दळवी यांनी यावेळी सांगितले। सर्वप्रथम 3/9/2025 रोजी शेवगाव तहसील कार्यालय येथे आमचे शेवगाव नगरपालिकेसंदर्भात हरकतीची सुनावणी झाली। महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आदेशानुसार आम्ही सर्वांनी मिळून प्रभाग क्रमांक 3 या वार्ड रचनेची हरकत घेतलेली असून आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच होतं। आमचं एकच म्हणणं असं होतं का जो प्रभाग रचना जी तयार झालेली आहे तो ती जी रचना जी झालेली आहे तर ती जी रचना आहे तर ती प्रगणक संलग्न नसल्यामुळं आमची सगळ्यांची हरकत होती। आमचं म्हणणं असं होतं का 170ची जी प्रगणक आहे प्रगणक गट 170 हा प्रभाग क्रमांक 12 मध्ये यायला पाहिजे आणि प्रगणक गट जो आहे 172 जे की करून 171 आणि 171 आणि 172 हे दोन्हीही प्रगणक एक मोडला एक वस्ती असून आमचं दळणवळण हे सगळ्या गोष्टी एका जागेवर आहे। जाणून बुजून साहेबांनी आमची कोणतीही हरकत म्हणजे आमचं कोणतंही बोलणं ऐकून घेतलेलं नाहीये, कोणतीही हरकतीला आमची मंजुरी दिलेली नाहीये। आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊन साहेबांनी हे सगळं प्रकरण हे म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही जवळपास ग्रामपंचायत कार्यकाळापासून तर आजपर्यंत 2025 पर्यंत आजपर्यंत यादी भाग क्रमांक 77, 78, 19 हा एकच बूथवर आहे। आजपर्यंत आम्ही सर्व लोकांनी एकाच बूथवर मतदान केलेलं आहे। पण ह्या वेळेस निवडणूक आयोगाने कोणाच्या दबावाखाली येऊन जाणून बुजून विभाजन करून दोन संलग्न प्रकरणाचे विभाजन करून 2 वेगवेगळ्या प्रभागात टाकून आमच्यावर अन्याय केलेला आहे। आता तुम्ही काय करणार याच्या पुढे? आम्ही आता याच्या पुढे सगळे मिळून आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहे।